महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या संस्थेचे साहित्य साधना पुरस्कार जाहीर। महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या ख्यातनाम साहित्य संस्थेतर्फे कालिदास जयंतीनिमित्त दरवर्षी गेली 20 वर्ष सातत्याने साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा लक्षणीय व साहित्य साधना हा वैश्विक मानाचा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो। या प्रथेप्रमाणे संस्थेच्या निवड समितीतील मान्यवर डॉक्टर न.म. जोशी, प्राध्यापक सु. द. वैद्य सर, वी.ग. सातपुते, काकासो चव्हाण व डॉक्टर ठाकूरदास या सर्वांनी खालील व्यक्तींची निवड केली आहे। या समारंभात माननीय आंतरराष्ट्रीय योग गुरु माननीय डॉक्टर विनोद संप्रदास पुणे, डॉक्टर सुनील कुलकर्णी हिंदी मराठी भाषा केंद्रीय निदेशक आग्रा दिल्ली, माननीय प्राचार्य शिरीष चिंधडे पुणे, माननीय डॉक्टर गुरैया रे स्वामी गुलबर्गा, मानतज्ञ सौ नूतन शेटे बेंगलोर यांना कालिदास लक्षणीय पुरस्कार, तर काव्य व साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आशा कवी व लेखक सर्वश्री सौ प्रभाताई सोनवणे, मीराताई शिंदे, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र झुंजारराव, डॉक्टर राजेंद्र पडतुरे, डॉक्टर व्यंकटेश कुलकर्णी, डॉक्टर संध्या राजन, सुधीर कुबेर, मंजुषा आचरेकर, सुनील खंडेलवाल, विवेक पोटे, यशवंत देव, मकरंद घाणेकर, जया जोशी, सुलभा सत्तुरवार, मिनल बाटे, वंदना ताम्हाणे, दीपाली गोसावी, सुवर्णा जाधव, विनोद अष्टूड, नलिनी कापरे, मोहन बेदरकर यांना साहित्य साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आणि हे पुरस्कार शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहेत। ही माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वी.ग. सातपुते यांनी दिली। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पांचाळ, पुणे।